नमस्कार मित्रांनो, असं एक ठिकाण आहे जिथं म्हणतात की पाप आणि पुण्याचा हिशोब तो इथेच लागतो. आज मी आलो आहे अकोले तालुक्यातील पाचणे या गावात आणि तुम्हाला दाखवणार आहे पाप पुण्याची कुंड. खरंच काय आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सह्याद्रीच्या या सुंदर रस्त्याने जाताना आजूबाजूची हिरवीगार झाडं आणि निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकतो. इथं गाया चाल्यात सुन्नाट एकदम, कोणीच नाही त्यांच्या मागे बा. आणि अखेर मी पोहोचलो पाचनेच्या अंबित फाट्यावर, म्हणजे वाघव्यावर. आणि आता आपला प्रवास सुरू होतोय पाचणे गावच्या दिशेने. अखेर शेवटी पोहोचलो पाचणे गावामध्ये. आणि इथूनच वरती जातात हरिश्चंद्रगडावरती या कमानीतून. पाचणे गावापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे एक खास आणि पवित्र ठिकाण, पाप पुण्याची कुंड. मित्रांनो, पाचणे गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर म्हणजे
हा पेठाच्या वाडीचा रस्ता आहे. ह्या रस्त्याला पुढं आल्याच्या नंतर हे पहा इथं पाप पुण्य कुंड आणि हा बाण आहे ना इकडं दाखवला आहे ह्या दिशेला. तर आपल्याला ना आता पाप पुण्याची कुंड आहेत ना ती ह्या केटीच्या खाल्ल्या बाजूला ती तुम्हाला थोडा झूम करून दाखवतो. हे बघा ही केटी आणि ह्या केटीच्याच खाल्ल्या बाजूला पाप पुण्याची कुंड ती. तर चला मित्रांनो, तर मित्रांनो आता आहे ना आपण डायरेक्ट त्या केटीकडे जाणार आहेत आणि तिथे नाही का इतक्या गाय आल्यात पाणी प्यायला नाही का, गाय खायते. तर आपण तेनली जाऊन माहिती विचारणार आहे. चला तर पहा मित्रांनो इथं पाणी आणि इथं गाया पाणी प्या येतं ते. तर पहा मित्रांनो इथे नाही का शेळ्या गाया पाणी प्या आल्या ते. तर ह्या पहा आता पाणी पिऊन ह्या वाटाणा इकडं गावाच्या दिशेनं चालल्या ते. आपण डायरेक्ट केटीजवळ आलं आणि जे बाबा आपल्याला माहिती देणार आहेत ना ते पण इथंच आहे ते. तर चला आता आपण डायरेक्ट बाबांना विचारू. बाबा राम राम. बाबा तुम्ही पाचण्याचेच का? तुम्ही कोणत्या गावचे? पाचण्याचे ना? हा रामदास बागा भारमल. बाबा मग ही कुंड आहेत नाही का इथं, काय आहे ह्या कुंडाचा रहस्य सांगा बरं. हे इकडला पापाचं आहे आणि तिकडला पुण्याचा कुंड आहे. आणि मग ह्या कुंडांमध्ये काय नेमके करतात बा? काय करतात ह्या कुंडांचा नेमके? आंघोळी करायच्या. हा का? आणि ते तुम्ही ओल्या वस्त्र आंघोळी करायची हा आणि त्या शंकरावर पाणी घालायचा. हा हा हा. आणि त्या गाठीच्या पाया पडायचा. नाही नाही ते नाही का समजा माणसाच्या अंग कुवाड फुटेल राहत आहे. हा राहत आहे ना. आणि म्हणत लोक बरेच सांगत होते का इथं जर आंघोळ केली त्या माणसानं तर कुवाड जात आहे बा. त्या अंगावर नाही का चट्ट सफेद असं जात आहे का? कंच्या कुंडात आंघोळ केलं कुंडात कंच्या तिकल्यात करायची इकल्यात करायची असं आहे का? आणि कुंड कोणता? जीत. हा पाणी पाणी कंच्याचं आटत नाही, त्याचं आटत नाही. तिकल्याचं पाणी आटत नाही नाही का? म्हणजे ह्या कुंडाचं पाणी आटत नाही पुढच्या. आटून जात आहे हा तर ते आटत नाही. म्हणजे तो कुंड जिथे त्याचं हा. पाणी काय म्हणजे हा. उन्हाळा आणि पावसाळा त्याचं पाणी कधीच आटत नाही नाही का? आटत नाही. आणि इकला ह्या कुंडाचा आटत आहे. हा हे आटून म्हणजे हे पाणी सगळं आटला हा, आटून जात आहे. काय सगळं आटून जात नाही का? त्यामध्ये पार कुठेही माणूस असलं तर तिथं पाणी राहत आहे. राहत आहे ना. आणि त्या पाणी पितात का? हा हा पितात ना. हा हा. शंकराच्या पिंडी आहेत ना त्या तिकडं पिंडी दिसतात ना. पिंडी हा त्या पूर्वीपासून असतात ना. पुरीपासूनच आता असं आहे ना. शंकराच्या पिंडी पुरीपासून. हा का? म्हणजे पूर्वीपासूनच त्या पिंडी आहे. बाबा चला मग आता राजाची गादी दाखवता ना. हा चला मग आता बाबांबरोबर जायचे आपली राजाची गादी पाहायला. चंद्रसूर्य पुढं बाबा पुढं काढेल होतं. पुढं चंद्रसूर्य काढले होतं. चंद्रसूर्य पुढं होता. बाबा नाही आपली दिसतो हे सुपाट बर का ह्या कंचा. ह्या हा ह्या सुपाट सुपाट म्हणजे ह्या बाबांची काठी दिसते ना त्या सुपाट. हा हा हा. चंद्रसूर्य खाली दिसत खाली झाला. मित्रांनो आता आपल्याला बाबाने सुपाट दाखवला आणि आता बाबा ना चंद्र सूर्य दाखवायला ते खाली झाले ते. तर पहा बाबा आता खाली गेले. पहा किती मित्रांनो किती जबरदस्त किती अवघड आहे. पहा बाबा किती अवघड आहे तरी बाबा खाली उतरून गेले. चला आता आहे ना त्यांच्या पाठीमागं मी पण तर मित्रांनो बाबा गेले ते आता मी पण जातो कारण आपल्याला चंद्र सूर्य बघायचे कसं आहे.
अगोदर तिकडे जाऊन गेले ते आणि चंद्र सूर्य दाखवण्यासाठी. बाबा कुठं चंद्र सूर्य आहे? इथं नाव काढेल नाव आहेत का? हा दिसतंय बरं का थोडं आहे बा. हा हे नाव दिसतंय हे का? हे का इथं नाव आहे. हे काय चंद्र सूर्य? चंद्र सूर्य. चंद्र सूर्य हे नाव आहे ना. हा तर पहा मित्रांनो इथे ना तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो. ही लाईन दिसते ना, हे इथंच नाव लिहिलेलं चंद्र सूर्य. हे बा आहे नाव, आहे बरं का बाबा, आहे नाव. तर चला मित्रांनो आता तुम्हाला नाही का बाबा अजून काहीतरी दाखवते, तोपर्यंत मी तुम्हाला नाही का बाबा याच्यातलं पापाचं ते तिकलं पापाचं कुंड आहे ना, हा ते पापाचं आणि हे पुण्याचं. आणि मित्रांनो बाबा त्या समजा अंग कोड फुटेल राहत आहे, हा ते माणसाने जर इथे येऊन आंघोळ केली हा तर त्याचं कोड जाते, कोडचा ते चट्ट जातील ना. हा तर पहा मित्रांनो इथं जर आंघोळ जर केली, पण बाबा आंघोळ कशी करावं लागलं? वाशी कपडा सत आंघोळ करते बुवा. गडी माणसानं जरी बुवा गडी काढते पांघूर ना, हा पण बाया माणसा कपडा सुकट आंघोळ करायची आणि त्या शंकर पाणी घालायचा तिथल्या पिंडीनं पाणी घालायचं त्या हा. बाजूला त्या आणि पिंडी. तिकडं गादी हा आणि बाबा ते समजा आपण आंघोळ करायला जर कोणी आला तर दिवसा यायचं का बा, कधी यायचं? नाही नाही सकाळचं याचा हा आपलं केव्हा यायचं? सकाळचं बुवा सोमवारी. हा सोमवारचं यायचं का? हा सोमवारी. चला मित्रांनो बाबाने सांगितलं जर कोणाच्या अंगावर चट्टा असतील तर त्या ह्या पाप पुण्याच्या कुंडामध्ये जर आंघोळ जर केली तर सकाळची जरी आले पण सोमवारची यावं हा लागेल, सोमवार. सोमवारची यावं लागेल. मग इथं आंघोळ केली का अंगावर ते चट्टे जातील, म्हणजे जे कोड अंगावर फुटेल राहते ना ते जातात तिथं आंघोळ केल्याच्यानं. आंघोळ करायची आणि तिकडं शंकरच्या पिंडीवर जाऊन पाणी घालायचं. किती दिवस यावं लागेल बाबा? हा. किती बार यावं लागत आहे? आता जसं 5 खटी घालायच्या. 5 खेटे घालायच्या ना. हा तर पहा इथं ते बाबा आहेत ना 5 नाही गावचे ते, आणि ते संपूर्ण अशी चांगली माहिती आहे. तर इथं 5 वेळेस जर आलं तर अंगावरचं कोड जातं ते है ना. हे नाही का बाबावरती चढून राहिले ते, पहा किती अवघड आहे. बाबाने आपली चांगली अशी माहिती दिली, पहा किती उंच आहे. आणि ते असे चढून ते बाबाचं डायरेक्ट वरती गेले. चला मित्रांनो बाबा वरती गेले ते आणि आपल्याला राजाची गादी बघायला जायची. चला आता आपण पण जातो वरती. पहा मित्रांनो किती अवघड आहे. बाबा आता तुम्ही राजाची गादी दाखवता ना, हे आहे. चला मग. तर पहा आता बाबा आपल्याला घेऊन चालेत राजाची गादी दाखवायला. पण बाबा ते कोणता राजा होता पण? आता कोणता आता आपल्याला काय माहिती आहे बाबा? त्याला एक कोड फुटेल होता ना. हा हा ना. कोड फुटलं नाही तुझा. हा तर चला. तर बाबा पुढे चाले ते आणि आपण त्यांच्या पाठीमागं झाले. हे बघ बाबा आपल्याला घेऊन चाले ते राजाची गादी दाखवायला आणि मी त्यांच्या पाठीमागं चालले. ते पहा ही गादी तुला पहिली नव्हती. नाही ना, ही गादी मला माहीतच नाही. आता त्याच्यावर जातात का बाबा? त्याच्यावर जातात आपण? हा इकडे तर चला. पहिला आम्ही वर बाबा बसायचो ना, माहिती नसतं. हां तर मग त्या माहिती झालं ना, हां मग त्या गादीचा कोड फुटत आहे मग त्या मग त्याच्यावर नाही जात. असं आहे का? हा पहिला आम्ही वर बसायचो. मग चला मित्रांनो आता तुम्हाला येणे का त्याच्यावरती जर गेला तर अनेक कोड फुटत आहे. हा त्यामुळं तिकडं काय आपण जायचं नाही बाबा आहे ना. तर तुम्हाला इथूनच दाखवतो. तेव्हा अशा प्रकारे ही गादी आहे राजाची. इथं बाबा उभे आहेत. आणि तिथं वरती अगरबत्ती हे सगळं ठेवले. पहा किती मस्त गादी आहे. पहा तिथून पायऱ्या ते असं वरती जायचं आणि मग तिथं जाऊन ते बसत असेल. बाबा त्या राजाला कोड होता का? हा ते हे इथं राजे बसायचे. त्याला कोड्या असेल म्हणतं बरोबर. कोड्या राजा नाव कोड्या राजाची गादी ती. राजा होता कोड्या.
हा म्हणजे ही कोड्या राजाची गादी आहे. हा हा चला मग आता एवढीच माहिती आहे ना. तर हे बाबा पाचने गावचे ते आणि यांचं नाव आहे नाही का रामदास भारमल. हा. हे पाचने गावचे ते आणि त्याने आम्हाला चांगल्या अशी मस्तपैकी माहिती दिली. हा. ही माहिती कोणाला नव्हती. जर कोणाला अंगावर कोडा असेल हा. सफेद चट्टे जर असतील तर त्या पाप पुण्याच्या कुंडामध्ये येऊन आंघोळ करायची. शंकराच्या पिंडीवर पाणी घालायचं सोमवारचे. तर बाबांनी अशी चांगल्या प्रकारे माहिती दिली. तर बाबाचं धन्यवाद. हा. धन्यवाद. हे इथं गंती व्हायला होती बाबा. हा. कोणा नेली कोणा नाही. असं आहे का म्हणजे आणि तेरणी लोक वाटतात हां इथं. हा का म्हणजे ह्या उंबराच्या झाडाला घंटी लावली होती. हा तर मित्रांनो बाबाने आपली एकदम मस्तपैकी माहिती दिली. तर मित्रांनो आता व्हिडिओ इथंच संपतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा म्हणजे हाईप करा. आणि चॅनल जर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.